कल्याण डोंबिवली निवडणुकीत सध्या गाजतायत त्या राजकीय पक्षांच्या जाहिराती। कारण जाहिरातीतील अभिनेता नेमका कोणत्या पक्षाचा यावरनं वाद सुरू आहे। अभिनेता सोडाच पण जाहिरात कोणत्या पक्षाची इथपासून भांडणं होत आहेत, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। यंदाच्या कल्याण डोंबिवली निवडणुकीच्या प्रचारातील मजेशीर मुद्दा ठरतोय तो विविध राजकीय पक्षांची जाहिरातबाजी। कारणही तसंच आहे। प्रचाराच्या केंद्रस्थानी स्थानिक मुद्दे कमीच येत आहेत, पण जाहिरात कोणाची, अगदी अभिनेता कोणाचा, असंच वॉर रंगलेलं दिसतंय। आता अभिनेते सचिन खेडेकरांचंच घ्या ना। जाहिरातीत विकासाच्या नावावर भाजपसाठी मतं मागणारे खेडेकर दुसरीकडे बदल घडवण्यासाठी मनसेला मतदान करा असं सांगतायत। राज ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वालाच मत द्या, बदल घडेल माझा विश्वास। भाजपच्या जाहिरातीत खेडेकर दिसतात, पण दुसरीकडे स्वतःच्या मोबाईलवरून सेल्फी शूट केलेली त्यांचीच मनसेची जाहिरात सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे। नेतृत्वालाच मत द्या। पार्लमेंट ते पंचायत असायला हवं एकाच विचाराचं सरकार। गंगा विकासाची साथ भाजपाची, आपली मनपा आपला भाजपा। बदल घडलाच पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वालाच मत द्या, बदल घडेल माझा विश्वास आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत द्या, निशाणी रेल्वे इंजिन। त्यामुळे सचिन खेडेकर नेमके कुणाचे, भाजपचे की मनसेचे असा प्रश्न मतदार विचारतायत। एकीकडे अभिनेता नक्की कोणत्या पक्षाचा असा प्रश्न मतदारांच्या मनात आहे, तर दुसरीकडे जाहिरात कोणाची यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलाय। शिवसेनेनं तयार केलेली जाहिरात भाजपनं चोरली असा आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलाय। या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे, पण भाजपनं शिवसेनेचे आरोप फेटाळलेत। 40 वर्षापूर्वी छोट्या छोट्या गावातून मुंबईत आलेली आमची अख्खी पिढी न्यूनगंडाने पछाडली होती। आमच्यात मुंबईत आम्हाला फरक वाटायचं, पण बाळासाहेबांनी आम्हाला आत्मविश्वास दिला आणि आपण पाहताय प्रत्येक क्षेत्रात आपलीच माणसं पुढे आहेत। जरा विचार करा, बाळासाहेब नसते तर काय झालं असतं। आपलं प्रत्येक मत म्हणजे बाळासाहेबांना श्रद्धांजलीच आहे। सेनेची सत्ता एक हाती। शिवसेनेला मतदान करण्यासाठी मी आवाहन केले होते आणि या आवाहनाचा दुरुपयोग बीजेपी आणि त्यांनी केलेला आहे आणि माझ्या तोंडी नको ती वाक्य टाकली आहे। तेव्हा सचिन खेडेकर आणि बीजेपीकडून मला अपेक्षा नव्हती आणि ही गोष्ट निंदनीय आहे। हा जो प्रकार आहे तो बीजेपीने केलेला आहे। ज्या आम्ही जाहिराती निवडणूक प्रचारासाठी बनवल्या त्याच जाहिरातींना डब करून आमचे लोगो काढून धनुष्यबाण काढून त्याच्या जागी कमळ टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक कटपेस्ट करून सचिन खेडेकरची जी क्लिप आहे ती जोडण्यात आलेली आहे। तर कुठल्या लेवलला जाऊन आज हे राजकारण करतात ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे। आज या कल्याण डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक नगरीमध्ये असली उचलेगिरी आज भाजप करते। सांस्कृतिक नगरीमध्ये संस्कृतीची चोरी असं मी म्हणेन। आज त्यांची कल्पनाशक्ती पूर्णपणे कुठेतरी हरवलेली आहे। ही नव्याने तयार केलेली जी क्लिप आहे ही त्यांचीच क्लिप आहे आणि त्याच्यामध्येच त्यांनी डबिंग करून असा प्रकार केलेला आहे। त्यामुळे शिवसेनेला अशा सर्व गोष्टी करण्याची गेल्या अनेक वर्षांची सवय आहे। शिवसेना, भाजप आणि मनसेमध्ये रंगलेलं हे जाहिरात वॉर सध्या चांगलंच गाजतंय, पण या जाहिरात वॉरमुळे स्थानिकांचं मनोरंजन नक्कीच होतंय। किशोर पगारे आणि सुरेश काटेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।